राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, गोविंद बापू रसांचा तुमची मुलाखत आम्हाला घ्यायची. सच्चा माणूस आमचा बापू आता आमच्या बरोबर आणि तुमची ताकदीला आम्हाला मिळाला. राणीत आहे. दोन्ही जर आपल्या भागातलेच आहे, सक्षम आहे, भूमिपुत्र आहे. मला त्याचा अभिमान आहे. आणि कांबळेदादांना मी एक सांगतो, सॉरी तुम्हाला माझ्यामुळं खूप इथं थांबावं लागलं. असू द्या. तुम्हाला त्रास झाला माझ्यामुळे, तर काही टेन्शन घेऊ नका. त्रास घेणारीच माणसं. हा बोला आता ऊर्जाचा काय पुढचं उत्तर द्या. बोरकळमध्ये तुम्हाला कसली अडचण नाही. आणि माझ्या माहितीनं आता पोपट म्हणजे पाहुणेच आहेत, सगळीच जवळचीच आहेत. माझा सर्वे, मी 10 वर्ष क्षेत्र माहुलीला नोकरी केलेली आहे, हायस्कूलवर टीचर म्हणून. माझे श्रीरामला माझे सगळे विद्यार्थी तिथलेच आहेत. त्यामुळं काय त्यामुळे तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. मी सर्वे काल परवा 2 दिवस मी तिकडच्याच भागात होतो. मला माझ्या विद्यार्थ्यांनी, शेवटी गुरु हा गुरुच असतो, त्यामुळे माझ्याजवळ सगळ्यांनी काय बोलायचे ते अंतस्थ काय बोलायचे ती बोललेली आहे. त्यामुळं तुमचा विजय 101% नाही, 501% मी सांगतो. म्हणतो मास्तर तुमचं थांबलं इतक्या उशीर. आदरणीय बापूंनी शिक्षक पेशात जे प्रामाणिकपणे काम केलं, त्या प्रामाणिकपणे आम्हाला सगळे कार्य करायला शिकवलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली याच्या अगोदरचे विजय आम्ही मिळवलेलेच आहेत. आणि बापूंच्या पाठिंब्याने, माननीय गोविंद सर रसाळ सरांच्या पाठिंब्याने ह्याच्या पुढचाही विजय दादा आम्ही तुमच्यासाठी 100% झालेला आहे असं घोषित करतो. या गावात गोविंद बापू आमच्या पाठी असले की आमचा विजय हा नक्की होणारच. आणि बापूंना एकच माहिती आहे की आयुष्यामध्ये फक्त अप्पाबाई बापू आणि एक आहो. दोन्ही आम्ही घड्या कॉम्प्लीट झाली नाही. डेमोज दाखवा, डायरेक्ट डेमोज दाखवा. गड्या 2 गाड्या 2 मतदान करायचे. दोन्ही पण गड्या नाही काय अडचण. 2 घड्याळ दाबायची तशी. नवाचा मित्रच आहे शेगदाराचा. नाही काय अडचण. चला बघा, या पंचायत समितीच्या हे मित्र आहेत आपले. नमस्ते. झेडपीला आहेत आणि पंचायत समिती 2 मत द्यायचे. 2 मत द्यायचे. भविष्यात होणारं मेडिकल कॉलेज 3 मुली आहेत. आपली जिल्हा परिषद ठेवणार की मोबाईलला बातमी येते म्हणजे लक्ष ठेवणार की. कुठलीही कामं पैसे लागणार नाही. दोघांचं पण चिन्ह असं आजी असं गड्या आहे. कांबळेदादांचं राणीताईंचं. परत 2 नंबरचं गड्या दाबायचं. फक्त गड्या पुढच्या समोरचं दाबायचं. चित्र म्हणजे लक्ष
बोरकळ गावात कामेश दादा आणि राणीताई या दोघांचा होम टू होम प्रचार सुरुवात झालाय. गावातील लोकांच्या संख्येवरून आपल्याला कळत असेल की किती उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि मकरंद आबांच्या पाठिंब्यानं जी उमेदवारी मिळाली ते आज आम्ही बोरकळ गावात सर्व तरुण मंडळी आपापले मतभेद विसरून कामेश दादा आणि राणीताईंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत. बोरकळ गावाचा संपूर्ण पाठिंबा ह्या दोन उमेदवारांना असणार आहे. भविष्यात आम्ही एकजुटीनं त्यांच्या मागे उभं राहणार आहोत. स्वर्गीय खासदार स्वर्गीय भाऊसाहेब महाराज, स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव पाटील, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने आज मला नामदार मकरंद पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, त्याचबरोबर खासदार नितीन काडका पाटील, त्याचबरोबर आनभाया पाटील साहेबबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली खेड गट क्रमांक 41मधून उमेदवारी मिळाली. बोरकळ येथे आज हाऊस टू हाऊस आम्ही प्रचार करण्यासाठी आलो होतो. त्या ठिकाणी एक निदर्शनाची गोष्ट आली की बोरकळ गाव स्वप्नातलं गाव करून म्हणून इथले विद्यमान लोकप्रतिनिधींनी 6 वर्ष उल्लंघना केली होती. 6 वर्षात बोरकळ गावामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. आजही घरे म्हणजे जे काही रस्ते झालेत त्याचं कोणतंही विजन न ठेवता आता घरात जाण्यासाठी कमीत कमी 3 फूट खाली उतरावं लागते. पावसाळ्यात प्रचंड भयानक अवस्था ह्या वस्तीची किंवा ह्या घरांची होत असेल. पडझड झालेल्या अवस्थेत मोडकळी झालेली रस्ता दिसत आहे. कोणत्याही ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही. आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत विद्यमान ते स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि सत्तेचा वापर पैसा कमवण्यासाठी आणि पैशाचा वापर सत्ता कमवण्यासाठी इथले लोकप्रतिनिधी वारंवार केलेला आहे. बोरकळची जनतेचा प्रतिसाद बघता बोरकळची जनता येणाऱ्या काळात राष्ट्रवादी घड्याळ चिन्हासमोर मतदान करून मला प्रचंड बहुमताने विजय करेल एवढा मला विश्वास असून विजय गुलाल 9 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा चला धन्यवाद.